जय हिंद फ्रेंड्स, चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। येणाऱ्या कंबाईन परीक्षेच्या अनुषंगाने आपण जे आहे अंतिम 2.0 हा आपला कंबाईनचा येणारा इनिशिएटिव्ह आपण लॉन्च करत आहे, ज्याच्यामध्ये आपण त्या बॅचचं नाव ठेवलेलं आहे MRTP कंबाईन बॅच। याचा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा आपला एकमेव प्रयोग आहे, ज्याच्या अंतर्गत जे आहे आपण संपूर्ण चाणक्यची टीम या अंतर्गत काम करत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट देण्यात येतीलच, पण सोबतच तुम्हाला डेली टेस्ट जे आहे त्याच्या तुम्हाला घेण्यात येतील आणि त्याच्यातून तुमचा प्रोग्रेस ट्रॅकिंग हे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, सो एकंदरीत जे आहे या संपूर्ण टायटलच्या अंतर्गत आपण एक्सप्लेन करूया। MRTP मीन्स मेंटरशिप कम रिव्हिजन थ्रू टेस्ट सिरीज, म्हणजे हा आपला एकमेव असा प्रयोग आहे महाराष्ट्रातला ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण विषय म्हणजे प्रामुख्याने आयोगाच्या धर्तीवर जे आहे गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त यक्ष प्रश्न असणारा जो सब्जेक्ट आहे मुलांचा तो आहे सायन्स। त्यामुळे आपण डेली बेसिसवर जे आहे त्या प्रत्येक टेस्ट मध्ये आपल्या जीएसच्या ते 3 सब्जेक्ट 3 टॉपिक इन्क्लूड केलेले आहे। ठीक आहे, सो एकंदरीत या बॅचचं स्ट्रक्चर काय असेल आणि नेमका सिनारिओ पुढच्या 50 दिवसाचा कसा असेल याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। ठीक आहे, बघा आता सर्वप्रथम आपण बॅचची या वैशिष्ट्यावर फोकस करूया। सर्वप्रथम इथे बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण डेली टार्गेट्स विथ डेली टेस्ट प्रोग्रेस ट्रॅकिंग केलेला आहे। म्हणजे हा आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये डेली टार्गेट्स भरपूर जण जे आहे देतात, परंतु प्रामुख्याने टार्गेट्स दिल्यानंतरचं जे एक्झिक्युशन आहे किंवा तुमच्या साइडनं म्हणजे मुलांच्या साइडनं स्टुडंटच्या साइडनं जे आहे त्याचं प्रोग्रेस ट्रॅकिंग मात्र होत नाही। त्यामुळे आम्ही या संपूर्ण इनिशिएटिव्ह मधून पहिल्यांदा डेली टार्गेट्स विथ डेली टेस्ट प्रोग्रेस हा एक इनिशिएटिव्ह या माध्यमातून आपण लॉन्च करतो आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्याचा आपला जे काही आपले इनिशिएटिव्ह आहे चाणक्यचे, त्याचा नेमका फोकस हा नेहमी याच्यावरच राहिलेला आहे की अभ्यास कुठून कसा आणि किती करावा। त्या अनुषंगानं नवीन जरी विद्यार्थी असला किंवा जे ओल्ड विद्यार्थी आहे म्हणजे जे जवळपास मेन्स दिलेले आहे आणि त्यांचा स्कोर हा जवळपास पोहोचत आहे ते, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा इनिशिएटिव्ह खूप महत्त्वाचा आहे। प्रामुख्याने अभ्यास कुठून कसा आणि किती करावा या संपूर्ण स्ट्रॅटेजीवर, ठीक आहे, या संपूर्ण घटकावर जे आहे या संपूर्ण आपल्या इनिशिएटिव्हचा फोकस असेल। तिसरा महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा यक्ष प्रश्न जो मला जाणवतो तो म्हणजे काय, तर एकंदरीत मुलं अभ्यास फार चांगल्या पद्धतीने करून घेतात, परंतु जेव्हा मुद्दा येतो कन्सिस्टन्सीचा, जेव्हा मुद्दा येतो डिसिप्लिनचा, तर त्यामुळे प्रामुख्याने मित्रांनो या इनिशिएटिव्ह थ्रू आपण या 2 कीवर्ड्सवर फोकस केलाय। कोणता? शिस्त आणि सातत्य। म्हणजे संपूर्ण 50 दिवस संपूर्ण चाणक्यची टीम तुमच्या सोबत असेल। म्हणजे अगदी आपला हा इनिशिएटिव्ह 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे, तर 21 डिसेंबरला आपली एक्झाम डेट आहे मित्रांनो। तर या संपूर्ण 50 दिवसामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण तुमच्यावर फोकस असेल, तुमच्या डिसिप्लिन आणि तुमची कन्सिस्टन्सी अभ्यासात कशी राहावी यासाठी संपूर्ण आमची टीम त्यासाठी काम करेल। त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे काय, पुढचा मुद्दा की दररोज जीएस सोबत म्हणजे एक जीएसचा विषय असेलच आपला, पण सोबत जे आहे प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता सोबत घटक ठेवलेला आहे आपण, चालू घडामोडी आणि विज्ञान या विषयामध्ये आपण टेस्ट मध्ये इन्क्लूड केलेला आहे। त्याच्यामुळे डेली बेसिसवर जो तुमचा त्याची प्रॅक्टिस होईल आणि त्या सब्जेक्टला जो तुमचा टचअप मिळेल त्याच्यातून एकंदरीत त्या सब्जेक्टची लेवल तुमची वाढेल आणि नक्कीच त्याचा उपयोग जो आहे तुम्हाला परीक्षेमध्ये वेळेवर मिळणार आहे। ठीक आहे, त्यानंतर मुद्दा टेस्टच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा फोकस पॉइंट आपला कोणता आहे, टाइम मॅनेजमेंट। मित्रांनो बघा, कारण की बरेचदा काय लक्षात येतं आपल्याला या स्वतंत्र मुद्द्यावर मी बोलतो की टाइम मॅनेजमेंट काय होत आहे, सध्याचा जो काही पॅटर्न आहे म्हणजे जो काही आयोगानं 20 मार्क्ससाठी मॅथ्स आणि रिझनिंग हा घटक दिलेला आहे, तर बऱ्याचशा मुलांचं काय होत आहे की जीएस आपला सोडवणं होतो, मात्र मॅथ्स आणि रिझनिंग साठी पुरेसा वेळ मिळत नाही। त्याच्यामुळे दररोजच्या टेस्टच्या माध्यमातून तुमच्या प्रामुख्याने टाइम मॅनेजमेंटवर भर दिला जाईल आणि या संपूर्ण गोष्टीतून जे आहे तुम्हाला ऑन पेपर त्याचा इतका बेनिफिट मिळेल की मी खात्रीनं सांगतोय की संपूर्ण चाणक्यची टीम आपली यावर काम करते आहे आणि टाइम मॅनेजमेंट बद्दल असं होईल की तुमचा आरामात म्हणजे जीएसचा पेपर 20-25 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होईल आणि आरामात तुमच्याकडे 20-25 मिनिटं शिल्लक राहतील, ज्याचा तुम्हाला उपयोग मॅथ्स आणि रिझनिंगचं ॲक्युरसी विथ अटेम्प्ट करण्यासाठी होणार आहे। ठीक आहे, त्यामुळे हा इनिशिएटिव्हचा भर प्रत्येक मुद्द्यावर म्हणजे एकंदरीत संपूर्ण ॲनालिसिस करून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातल्या सध्याच्या विद्यार्थ्याचे प्रश्न समजून हा इनिशिएटिव्ह आपण लॉन्च करतो आहे। आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट, आमची संपूर्ण चाणक्यची टीम त्याच्यामध्ये आयोगाच्या पेपरचा अप्रोच, ठीक आहे, तसेच मग लॉजिक आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर सॉल्व्हिंगच्या स्किल याच्या डेव्हलपमेंटवर आपण या संपूर्ण इनिशिएटिव्ह मधून भर देणार आहोत। म्हणजे तुम्ही बघू शकता या बॅचच्या वैशिष्ट्यामध्ये
एकूण 1 पॉइंट हा सविस्तर संपूर्ण स्पर्धा परीक्षेचा पोस्टमार्टम करून आपण जे आहे तुमच्या समोर मांडतो आहे. त्याच्यावर 100% रिझल्ट देणारी ही बॅच असेल आणि आमचा हा इनिशिएटिव्ह असेल. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे असं म्हणावं लागेल की या संपूर्ण जो काही इनिशिएटिव्ह आपला हा प्रोजेक्ट आहे अंतिम 2.0, याच्यामध्ये आपण फक्त रजिस्ट्रेशन फी सुरुवातीला 10 रुपये ठेवलेली आहे मित्रांनो. फक्त 10 रुपयामध्ये या बॅचला तुम्हाला प्रवेश घेता येईल. फक्त 10 रुपयामध्ये प्रवेश घेता येईल. 7 दिवसानंतर जेव्हा एक कंप्लीट सब्जेक्टचा मॉड्यूल तुमचा संपेल त्याच्यानंतर तो तुमचा निर्णय राहील की ही बॅच कंटिन्यू करायची किंवा मग तुम्हाला तिथून सुद्धा मार्गदर्शन आम्ही मोफत प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. सो बेसिकली फक्त 10 रुपयाच्या रजिस्ट्रेशन फीज मध्ये तुम्हाला या बॅचला प्रवेश घेता येईल. आपण हे बॅच दोन्ही मोडमध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये एक्झिक्यूट करणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये तुमचं डेली प्रोग्रेस ट्रॅकिंग, तुमची डायरी मेंटेन, तुमचं अभ्यासातलं सातत्य, तुमची शिस्त, तुमचा सकाळपासूनचा इव्हन आपण एक्स्ट्रा म्हणून त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमचा डाएट प्लॅन, एक्सरसाइज या सर्व गोष्टीवर, मेडिटेशनवर सुद्धा काम करणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली 10 रुपयामध्ये या बॅचला तुम्हाला फक्त प्रवेश घेता येईल. त्यानंतरची 7 दिवसानंतर एक मॉड्यूल कंप्लीट झाल्यानंतर 490 रुपये फीज भरून तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करावा लागेल. दोन्ही टर्म मध्ये आपण हे बॅच एक्झिक्यूट करत आहोत, ऑनलाईन तसेच ऑफलाईन. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो बघा, आता ही झाली आपली एकंदरीत बॅचची वैशिष्ट्ये आणि बॅचला प्रवेश घेण्याची प्रोसिजर. आता पुढचा प्लॅन कसा असेल तो सुद्धा मी या व्हिडिओ मधून तुम्हाला एकंदरीत एक्सप्लेन करतो आहे. याच्यामध्ये बघा, प्रामुख्याने मित्रांनो आपण 4 रिव्हिजनवर फोकस करत आहोत. म्हणजे एकंदरीत आपला शेड्यूल जो आहे बॅचचा तो किती दिवस आहे, 50 दिवस ही बॅच चालणार आहे. बरोबर. 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर. 21 डिसेंबरला तुमचा पेपर आहे ग्रुप बी चा. त्यानंतर 4 जानेवारीला ग्रुप सी चा आहे. त्याच्यासाठी काय करायचं ते आपण नंतर बघूयात. तर 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर याच्यामध्ये 50 दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो 4 टप्प्यामध्ये आपल्या रिव्हिजन चालतील. आपला पहिला टप्पा 832 दिवसाचा. ठीक आहे. याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला डेली टार्गेट दिल्या जातील. सोबत त्या विषय जे काही टार्गेट तुम्हाला दिले जातील त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी तुमची डेली टेस्ट प्रिपेअर होईल त्याच्यावर, जेणेकरून तुम्ही कुठं कमी पडला हे तुमच्या लगेच ठीक आहे दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पहिला जो आपला प्लॅन आहे 32 दिवसाचा, त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टला 8 दिवस, कारण आपण सायन्स, मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर हे रोज घेतो आहे. त्याच्यामुळे पहिला फेज आपला 32 दिवसाचा असेल. याच्यामध्ये टार्गेट्स तर दिले जातीलच, पण नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे काय, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे सध्या या प्लॅटफॉर्मवर आपण प्रोव्हाइड करतोय की डेली टेस्ट त्याच्यावर होतील. म्हणजे तुमचा अभ्यास तर झाला, मग तुमचा अभ्यास किती इफेक्टिव्ह झाला, किती क्वालिटी झाला, की फक्त क्वांटिटीत झाला हे तुमच्या लगेच लक्षात येईल. दुसऱ्या फेज आपण मुद्दा मित्रांनो 3-12 म्हणजे यामध्ये इथून या फेज पासून आपले संपूर्ण आयोगाच्या रिसेंट पेपरवर काम चालू होईल आपलं. याच्यामध्ये सेकंड फेज मध्ये आपण आणखी फिल्टर्ड फेज ठेवलेला आहे. तुम्हाला टॉपिक दिले जातील, हॉट टॉपिक्स, आणि शेवटच्या 1 दिवसाची सिंगल डे रिव्हिजन असेल आणि शेवटचे 2 दिवस हे तुमचे माइंडसेटचे असेल. त्याच्यामध्ये संपूर्णतः करंट अफेअर्सच्या रिव्हिजन, आमच्या साईडनं ज्या कोणत्या गोष्टी आहेत संपूर्ण चाणक्य टीमच्या साईडनं परीक्षेसाठी लागणाऱ्या त्या आम्ही प्रोव्हाइड करू. असा संपूर्ण मित्रांनो 50 दिवसाचा हा प्लॅन असेल. आम्ही सोबत राहू तुमच्या, आणि त्यामध्ये आपण 4 रिव्हिजन ह्या प्लॅन केलेल्या आहेत. ठीक आहे. असा एकंदरीत आपला हा एक्झिक्यूट होणार आहे इनिशिएटिव्ह. आणि त्यानंतरच्या थर्ड फेज मध्ये मी तुम्हाला थोडक्यात प्रत्येक सब्जेक्टचा मॉडेल प्लॅनिंग कसं असेल त्याविषयी सांगतो. बघा आता मित्रांनो बघा, आपण उदाहरणार्थ प्रत्येक सब्जेक्टला डे 1 आपण इथं डिझाईन करून दिलेला आहे तुम्हाला, की तुम्हाला समजावं कसा स्ट्रक्चर असेल. तर मित्रांनो बघा, पॉलिटीच्या अनुषंगानं पहिल्या दिवशीचे टार्गेट्स तुम्हाला असतील हे, उदाहरणार्थ ऐतिहासिक पार्श्वभूमी, निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य आणि राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व, हे झाले तुमचे डे 1 चे टार्गेट. बरोबर आहे. त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी, किंवा म्हणजे आता हे आपलं असं ठरलेलं आहे की आधी टार्गेट्स द्यायचे, दुसऱ्या दिवशी टेस्ट घ्यायचे. ठीक आहे. त्या अनुषंगानं काय असेल बघा, लगेच दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला टार्गेट्स असेलच, पण सोबत दुपारी आफ्टरनूनला तुम्हाला 50 मार्काचा टेस्ट, PYQ टेस्ट तुम्हाला इथे डिझाईन करून दिल्या जाईल. ठीक आहे. 50 मार्क्स, त्याच्यामध्ये संपूर्ण जीएस तुमची रिव्हिजन होऊन जाईल. सोबत बघा इथे 15 मार्क्ससाठी जानेवारी 2025 संपूर्ण आपण परिक्रमा याच्यामध्ये कव्हर करत आहोत. तसेच मग जे ट्राय मंथली मासिक येतात ते सुद्धा कव्हर केलं जाईल. आणि अदर जे मासिक आहे आपले एकंदरीत मार्केटमध्ये, एकंदरीत 5 सोर्स मधून करंट अफेअर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याच्यामध्ये राजकीय, जागतिक आणि महाराष्ट्र, इथे तुम्हाला हे मॉडेल म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. म्हणजे असं होईल कदाचित की जानेवारीच्या परिक्रमावर एकच टेस्ट बनेल. ठीक आहे. तर डिपेंड्स आहे किती डेटा, त्याच्यातून किती क्वेश्चन अपेक्षित आहे. तर सांगण्याचं तात्पर्य 15 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये करंट अफेअर्सचे असतील, जे तुम्हाला आयोगाच्या पॅटर्ननुसार ठेवलेले आहे मुद्दाम. नंतर मित्रांनो बघा 20 मार्क, म्हणजे कारण की आता काय
20 मार्क्ससाठी आपलं गणित बुद्धिमत्ता सुरू झालेला आहे मागच्या 2 वर्षापासून. त्यामुळे आपण बघा इथे मुद्दाम बरोबर एक बेसिक ऑफ मॅथमॅटिक्सचा एक टॉपिक दिलेला आहे 10 क्वेश्चनचा आणि एक तुमचं रिझनिंग, कारण की मॅथ्स आणि रिझनिंग पॅरलल प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे. मुलांचा जो स्कोर येत नाही मॅथ्स रिझनिंग मध्ये त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे की तुमचं प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी चुकते, बरोबर आहे. तर मित्रांनो बघा आपण डेली टेस्ट मध्ये 20 मार्क्सच्या 10 मॅथ्सचे आणि 10 रिझनिंगचे क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहे, जेणेकरून तुमचं 32 दिवसामध्ये संपूर्ण टॉपिक वाईज प्रिपरेशन होईल आणि पुढच्या 18 दिवसामध्ये तुमचं हे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन होणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो सोबतच तुमचा सगळ्यात म्हणजे बऱ्यापैकी मला असं लक्षात आलंय जे काही मी अनालिसिस केलं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं, तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे विज्ञान विषयाची भीती काढण्यासाठी दररोज केमिस्ट्री आणि फिजिक्स असा पहिले 15-20 दिवस आपला हा इनिशिएटिव्ह चालेल. त्यानंतरच्या दिवसामध्ये आपण बायोलॉजी संपूर्ण कव्हर करत आहोत. तर असा तुमचा प्रत्येक दिवसाचा प्लॅनिंग असेल मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला फक्त हे पॉलिटीचं मॉड्यूल समजून सांगितलेलं आहे. 8 दिवस पॉलिटी चालेल, त्यानंतर आपला इकॉनॉमिक्स चालू होईल, तर पुन्हा तो काही जे काही 5-7 दिवस चालेल, त्यानंतर जिओग्राफी चालू होईल. त्याचे मी टार्गेट्स तुम्हाला इथं मेन्शन केलेले आहे म्हणजे तुमच्या लक्षात यावं त्या पद्धतीनं. आणि लास्ट फेज मध्ये आपला हिस्ट्री असेल. असं करत करत पहिल्या 32 दिवसामध्ये संपूर्ण सिलेबस आपल्याला हाताखालून घ्यायचा आहे. म्हणजे इव्हन 33व्या दिवशी तुम्ही परीक्षासाठी तयार असाल याचा आमचा संपूर्ण प्रयत्न असेल. म्हणूनच आपण टायटल बघा तुम्ही काय ठेवलेलं आहे, या संपूर्ण इनिशिएटिव्हचं टायटल ठेवलेलं आहे आपण अंतिम. ऑलरेडी पहिला 1.0 आपला सक्सेसफुली रन झालेला आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला, बरोबर आहे. तेच विद्यार्थी पुन्हा कंटिन्यू करू शकतात अंतिम 2.0 साठी आणि तसेच नवीन विद्यार्थ्यांसाठी आपला हा परिपूर्ण प्रयत्न असेल. नावच आपण ठेवलेला आहे अंतिम 2.0 आणि स्लोगन बघा काय ठेवलाय, संकल्प आमचा विजय तुमचाच. म्हणजे जेणेकरून 22 डिसेंबर 2-3 दिवसांचा जेव्हा आन्सर की येईल त्याच्यानंतर 100% आपला बॅचचा प्रत्येक विद्यार्थी रादर आमचं लक्ष आहे की ज्या विद्यार्थ्याचा स्कोर प्रामुख्याने कमी आहे त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करू. जास्त म्हटल्याने अनुषंगानं जे काही आपण म्हणू शकतो की सर्व म्हणजे आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपला हा प्रयत्न असेल. त्यामुळे संपूर्ण चाणक्यची टीम या 50 दिवसांसाठी तुमच्या सोबत आहे. आमचा निश्चितच प्रयत्न असेल की प्रत्येक विद्यार्थी हा मेन्सला क्वालिफाय झाला पाहिजे. मेन्सच नव्हे तर मेन्ससाठी सुद्धा आपण अशा टाईपचा इनिशिएटिव्ह लॉन्च करून अंतिम पोस्ट आपला हा उद्देश आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगानं रजिस्ट्रेशन स्टार्टेड झालेले आहे. तुम्ही रिस्पेक्टेड जो काही नंबर दिलेला इन्स्टिट्यूटचा किंवा मग टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण इनिशिएटिव्हला प्रतिसाद देऊ शकता आणि तुमचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करा. कारण की इमिडिएट सेट्स आपण ठेवलेले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात हा आपला जो आहे इनिशिएटिव्ह असेल. ठीक आहे. इतर काही ज्या क्वेरीज असतील तुम्ही तर त्या अनुषंगानं तुम्ही इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. धन्यवाद. 1 नोव्हेंबरला आपला इनिशिएटिव्ह सुरू होईल. त्या संदर्भातच्या जे काही वेळ आहे किंवा ज्या संबंध डिटेल्स आहे ते तुम्हाला इन्स्टिट्यूट कडून प्रोव्हाइड केले जातील. थँक्यू व्हेरी मच.